लय दिवस झालं तर गाडी तशीच होते, त्यामुळे आज मस्त एक गाडी धुवून आणले. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. का ग पिला उघडा त्याला उगला का कला तर बाबा. गाईज आय नो माझ्या व्लॉगमध्ये एनर्जी कमी आहे, पण आजपासून ट्राय करेन, कारण मी व्लॉग अपलोड करतो नाही याच्या अगोदरपासून. मी आता जस्ट आणून केलेलं आहे, काय विषय नाही. तर ह्याच्या अगोदर व्लॉग बनवतो ना, त्यात माझी एनर्जी कमी आहे. ठीक आहे, आजपासून आरडायला चालू करेल. एक महिनाभर तर आरडायचं बंद नाही करणार. जे काय बोलेन ते आरडून बोलेन. ओके, तर आता मी चाललोय कामावरती. काय बाबा पिसाळण करायचं पिसाळवणी, कारण गेले 2 आठवड्यात झालं माझी एनर्जी जशी डाऊन आहे. तुम्ही व्लॉग जर बघत असाल ना तर तुम्हाला कळून येईल की माझ्या व्लॉगमध्ये काहीच एनर्जी नाही. त्यामुळे मी आता काय पण बोलेन ना ती आरडून बोलेन, त्यामुळे आहे ना व्यवस्थित होईल सगळं. ठीक आहे, आजचा आउटफिट असा आहे आमचा, काळा शर्ट आणि ब्लू जीन्सची पॅन्ट घातली. मी बेल्ट लावायचं विसरलो, 1 मिनिट वो पिलो वो ते ॲक्च्युली मी पॅन्ट घातली आणि बेल्ट लावायचं विसरलो होतो. ठीक आहे, हे पण मी टाकणार आहे. असं दिसतंय. गाडी धुतलेली असल्यावर पण गाडी चालवायला माझी येते माहिती आहे का. आता तसली माळकाट गाडी चालवायला मजा येत नाही. ठीक आहे, गाडी धुतली म्हणून बोलतोय, नाही तर तीच गाडी वापरत होतो मी, तशीच बिना धुतलेली माळकाट चाळकाट गाडी वापरत होतो थोडंसं. वा गाईज लो तदिया, तुम्हाला माहिती आहे का माझं ना फॅमिली असून नसल्यासारखे वाटतंय मला, नाही का. जेव्हा माझं म्हणजे भैयाचे म्हणजे शंभून शुभ्र होते ना तेव्हा लहान, तेव्हा आहे ना सगळे सोबत वगैरे होते, मी पण त्यांच्यापाशी होतो वगैरे, सांभाळायला वगैरे. पण आता माझ्या लेकरांना सांभाळायला कोणच नाही. त्याचे आजी आजोबा नाही, त्याचा काका काकी नाही, त्याचे शंभू शुभ्र नाही. तर ते असून नसल्यासारखं फील होतं. ठीक आहे, मोठ्याने बोलतो ना, आवाज व्यवस्थित आहे ना, एनर्जी व्यवस्थित आहे ना, काय विषय नाही. ठीक आहे, गाडी अशी ॲक्च्युली आहे ना, गाडीला पॉलिश केलं ना अशी गाडी चमकते ना, अशी गाडी चमकते ना. पण ते पॉलिश फक्त शोरूममध्येच करते ते. आय गो ठसका आयचा गावात पाणी सगळं. तर ठसका आहे ना, सॉरी ते चमक आहे ना, ते शोरूममध्ये काढते ती. पण ती चमक आहे ना एक 5 ते 6 दिवस राहते ती. पण गाडी अशी चमकते ना, अशी माणसं वळ बघते, अशी गाडी चमकते. पण नंतर आहे ना ती ॲक्च्युली ऑइली असतं थोडंसं, त्यामुळे आहे ना अशी माती येऊन जी बसते ना, अशी घाण दिसते ना गाडी. 5-6 दिवसानंतर अशी घाण दिसते ना, अशी वाटते की गाडी बसवू वाटत ना, अशी घाण वाटते गाडी. ठीक आहे, सकाळीच मला वाटत होतं की येऊ नको म्हणून कामावर. ठीक आहे, पण आलो. माझं सकाळी आहे ना एवढा हातपाय दुखत होता, हातपाय गळून आलं होतं बार. सकाळी मी काय ते 7ला उठलो असून उठलो आणि श्रीच्या सकाळ 6 वाजल्यापासून जागी होती. त्याच्याबरोबर थोडं जागा राहिलो आणि नंतर 8 का 9ला काय झोपलो. डायरेक्ट 11ला उठलो. मला येऊ वाटत नव्हतं कामावरती. म्हटलं कॉल करून सांगा मॅडमला नाही येऊ शकत, तब्येत खराब आहे म्हणून. पण कामावर आलो कसं पण बरं का. कामावर आलो आणि आल्या मॅडमनी मला बोलली असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. अरे आईचा काय करायचं सांगा. म्हणजे एक तर आलो येणार नव्हतो, त्यानं वरनं डोकं खाल्लं माझं. तुझं कंपाऊंड कमी जाते वगैरे. आता ते आल्या मॅडमचं बोलणं खाल्लं. बघू आता उद्या शक्यता फारच कमी आहे. तर तब्येत माझा ना हातपाळ गळून यायला लागले. तर काय मला व्हायला लागलं तेच कळ नाही. मला रोज नवीन रोग उठला आहे, कारण यायला रोज नवीन लपडा आहे माझ्या मागं. रोज उठलं की नवीन लपडा आहे. ते इंदोरीकर म्हणतो ना, रोज उठलं की नवीन लपडा आहे माझ्या मागं. जे आयला असा विषय.
का सकाळीच गाडी धुतली माहिती आहे का 2 दिवस झालं ना गाडी दोन दिवस म्हणजे एक आठवडा झालं मी गाडी धुत नव्हतो कारण पाऊस येईल म्हणून ठीक आहे पाऊस काय आला नाही आणि आज जेव्हा गाडी धुतली का मी आज बराबर पाऊस आलाय ह्याच्याकडे काय लक्ष देऊ नका ठीक आहे आज थोडीशी एनर्जी होती काय बोललं ते बोललं बडबड केले पावसात भिजलोय मी मागाशी त्यासाठी बोलणं पण खाल्लंय मी ड्युटीला चालू होतं ना तर त्यावेळेस जर्किंग घाल म्हणत होती मी आम्हाला नाही काय एवढा पाऊस आणि जसं पुढे गेलो का थोडंसं वाढला पाऊस आता येताना पण थोडा झिमझिम चालू होता काही विषय नाही ठीक आहे तर आजचा व्लॉग इथे संपवतो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये